काँग्रेसला मोठमोठी आश्वासने देण्याची सवय आहे। जो कर्नाटक पॅटर्न येथे दाखवत आहेत तो पूर्णपणे फसवा आहे। कर्नाटकमध्ये बस बंद आहेत। राज्य परिवहन विभागाची परिस्थिती दयनीय झाली आहे। कर्नाटकमधील महिलांना 2000 रुपये देखील सातत्याने येत नाहीत। बेरोजगार युवकांना देण्यात येणाऱ्या 3000 रुपयाला विविध अटी घालण्यात आल्यात। बहुतांशी युवकांना याचा लाभ देखील झालेला नाही। अन्य भाग्य योजना फसली आहे। कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे दिवाळे निघाले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या फसव्या आश्वासनावर विश्वास ठेवू नये, असं वक्तव्य कर्नाटकच्या हुबळीचे खासदार व केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले। आज कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी बोलताना त्याने काँग्रेसने व राहुल गांधीने दिलेल्या आश्वासनाला बळी पडू नये। ही लोक बोगस आहेत। कर्नाटकातील विविध योजना बंद पाडल्या आहेत। केंद्रातील मोदी सरकारच्या योजना त्यांच्या नावावर खपवल्या जात आहेत। सिद्धरामय्या सरकारमधील काँग्रेसचे खूप मोठे आमदार माझ्याकडे येतात आणि आपली व्यथा मांडतात। अशा काँग्रेसला मत देण्याऐवजी महाराष्ट्रात सर्वांगीण विकासासाठी महायुतीला जनतेने निवडून द्यावं, असंही ते म्हणालेत। पत्रकार परिषदेस भाजप जिल्हा प्रमुख विजय जाधव, महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, महेश जाधव उपस्थित होते।